नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1361. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. 1919 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला होता. नेक्स्ट, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे कोणी म्हटले होते? तर सुभाषचंद्र बोस यांनी असे म्हटले होते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात टपाल व तार सेवा सुरू करण्यात आली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, 30 डिसेंबर डॅडेस रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना बांगलादेशातील ढाका या ठिकाणी करण्यात आली. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेक्स्ट, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले. तर शिरीष कुमार यांनी नंदुरबार येथे हौतात्म्य स्वीकारले. नेक्स्ट, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस आहे. नेक्स्ट, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. नेक्स्ट, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा ही पद्धत सुरू केली. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. नेक्स्ट, भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. नेक्स्ट, चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर अहिल्यानगर या ठिकाणी चांद बीबीची राजधानी होती. नेक्स्ट, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. नेक्स्ट, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर भारत व चीन या 2 देशादरम्यान पंचशील करार झाला. नेक्स्ट, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना 1904 मध्ये नाशिक या ठिकाणी स्थापन केली. नेक्स्ट, इंडिया हाऊसच्या डॅश या क्रांतिकारकाने कर्झनवाईलीचा वध केला? तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झनवाईलीचा वध केला. नेक्स्ट, जैन मतानुसार डॅश हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. तर वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. नेक्स्ट, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1957चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण? तर महात्मा गांधी हे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचे प्रमुख होते.
नेक्स्ट, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला. नेक्स्ट, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 1853मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले मावसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मावसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे.